नमस्कार, सुस्वागतम. चैत्र बहुउद्देशीय संस्था आयोजित चैत्र व्याख्यानमालेत मी आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. कालच आपण जागतिक पुस्तक दिन साजरा केला. भरभरून पोस्ट पडल्या, घेतल्या, फॉरवर्ड केल्या, शेअर केल्या. त्याच्यामध्ये व्हॉट्सअपवर नाही पण एका पेपरच्या छोट्याशा रकान्यामध्ये मला ज्ञानेश्वर माऊलींच्या काही ओळी काल वाचायला मिळाल्या आणि मला असं वाटलं की पुस्तकांच्या अधिक जवळ जाण्यासाठी, त्याच्यामध्ये अधिक स्पष्टता येण्यासाठी माऊलींचे हे 4 शब्द म्हणजे हा आशीर्वाद आहे आणि तो मी तुमच्या बरोबर शेअर करते आणि आपण पुढे जाऊया. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जैसे शारदीचिये चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे ते वेचिती मने मवाळे चकोर तलगे. अर्थात माणसाची चकोरासारखी, चातकासारखी जाणून घेण्याची आस, जिज्ञासा, असोशी ही माणसाला मोठं नेहमी करते. हो, असं मराठी आता आपण खूप कमी ऐकतो आणि बोलतो. त्याच्यामुळे ही असोशी, ही जिज्ञासा, ही जाण, ही जाणीव, त्याकडे जाण्याचा प्रयत्न हा प्रत्येक माणसाला मोठं करतो आणि त्यातलं माणूस पण जागं ठेवतो कायम. आणि त्या कल्लोळातनं जी काही अस्वस्थता येते त्याच्यातनं कलाकृती जन्माला येते. मग ही कलाकृती कशी जन्माला येते तर काही जणांची लेखणी बोलते, काही जणांचे जसे यतीन पंडितांचे हात बोलतात, बोटं बोलतात, ती कलाकृती होते. कुणाच्या गळ्यातनं गंधर्व सूर येतात, ती कलाकृती होते. तर कुणी ज्ञानाचा यज्ञ उभा करतो आणि तो वर्षानुवर्ष चालू राहतो, पिढ्यानपिढ्या तो यज्ञ खरोखर धगधगत असतो. ज्याला एकमेव म्हणावी असंच मला नेहमी वाटत आलंय ती म्हणजे व्याख्यानमाला, त्याच्यात वासंतिक व्याख्यानमाला. आज जर मी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असते तर मला असं वाटलं मी कशी सुरुवात केली असते, तर मग तशीच आपण सुरुवात करून बोलूया, कारण माझा मूळ पिंड आणि माझी मूळ आवडती आहे. आता औपचारिकता म्हणून ते व्याख्यात्या, वक्त्या वगैरे वगैरे ते सगळं मी विसरले. तुम्ही पण फार मनावर घेऊ नका असं मला वाटतं. तर महाराष्ट्रातल्या आता व्याख्यानमालांचा आत्ताच्या बोलीभाषेत सीझन सुरू आहे ना, तर महाराष्ट्रातल्या थोडंसं मागे जाऊन बघितलं तर महाराष्ट्रातल्या सगळ्यात जुन्या व्याख्यानमाला कुठल्या त्याची एक यादी माझ्या हाती आली. अर्थातच न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेंनी ही सगळी परंपरा सुरू केली. त्यातली पहिली व्याख्यानमाला जी ही सगळी यादी आहे ना, ह्या व्याख्यानमाला आजही यशस्वीपणे चालू आहेत. त्यातली सगळ्यात पहिली म्हणजे वक्तृत्वोत्तेजक सभा पुणे. त्याचं स्थापनेचा साल आहे 1875, यंदाचं 150वं वर्ष. नाशिकची वसंत व्याख्यानमाला 1922. खरं तर ती 1902ला सुरू झाली, पण मध्ये त्याचा बराच खंड पडला आणि मग मला वाटतं कुर्तकोटी नाशिकला आले आणि त्यांनी ती परत सुरू केली असे संदर्भ व्याख्यानमालेच्या वेबसाईटवरती आहेत. तर नाशिकची वसंत व्याख्यानमाला त्याचं स्थापनेचं साल आहे 1922. यंदाचं त्या व्याख्यानमालेचं वय आहे 103 वर्ष. मिरजला एक व्याख्यानमाला होते, मिरज विद्यार्थी संघ 1925, यंदा 100वं वर्ष. अमर हिंद मंडळ दादर आणि संगमनेरचं शाहीर अनंत फंदी व्याख्यानमाला यांचं जन्मसाल आहे 1948, यंदा 77 वर्ष या व्याख्यानमालेला होत आहेत. आणि गमतीची गोष्ट म्हणजे खरं गमतीची गोष्टच म्हणायला हवी आत्ताच्या काळानुरूप, पण संगमनेरच्या व्याख्यानमालेला तिकीट असतं बरं का. आणि ते तिकीट काढून अक्षरशः भाजीवाले, रिक्षावाले हे सुद्धा आपल्या मुलाबाळांना घेऊन येतात. नाटका इतकं तिकीट नसतं पण तिकीट असतं आणि ते तिकीट काढून अनंत फंदींच्या नावानं होणाऱ्या व्याख्यानाला संगमनेरमध्ये तुडुंब गर्दी आजही असते. त्या व्याख्यानमालेचं वय आहे 77 वर्ष. इचलकरंजीची आपटे वाचन मंदिराची आहे ती 1970, यंदाचं 55वं वर्ष. यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला कोल्हापुरात होते, ती 1973ला सुरू झाली, त्याचं यंदाचं वय वर्ष 52 आहे. आणि ही यादी बरीच आहे.
त्यातलं सगळ्यात धाकटं, ज्याला आपण प्रेमाने शेंडेफळ म्हणूया, ते म्हणजे आपलं चैत्र व्याख्यानमाला, वय वर्ष 15. याच्यामध्ये चैत्र बहुउद्देशीय संस्था, त्यांचे सगळे पदाधिकारी यांचं कौतुक तर आहेच, पण तुम्हा सगळ्या रसिकांचंही त्याच्यामध्ये मोलाचा वाटा आहे, मोलाचं योगदान आहे. खरं तर मला नेहमी असं वाटतं, मी स्वतः कार्यक्रम संयोजक आहे, कार्यक्रम संयोजन करणं हे अत्यंत अवघड काम आहे. हे तुम्हाला अनेकदा ऐकावं लागत असेल, पण तो काय म्हणतात ना, ती सत्य परिस्थिती आणि कटू वास्तव आहे. तर मला नेहमी असं वाटतं की तो एक असा समभुज त्रिकोण असतो. आपण भूमितीत शिकलो आहे ना की सगळ्या सारख्या बाजू असलेला त्रिकोण समभुज त्रिकोण. त्याच्यातला एक आहे तो जो सादर करताय, तो वक्ता असेल, कलाकार असेल, व्याख्याता असेल, व्यासंगी अभ्यासक असेल तो. दुसरा आहे तो संयोजक. जसं मी म्हटलं की महादेव गोविंद रानडेंनी सुरू केलं तेव्हा किती लोक असतील. आज 150 वर्ष पुण्यासारख्या ठिकाणी मेट्रो सिटीमध्ये ती व्याख्यानमाला आजही होते. किती पिढ्या संयोजनाच्या गेल्या असतील, किती पिढ्या वक्त्यांच्या गेल्या असतील, किती विषय वैविध्य असेल, किती पिढ्या श्रोत्यांच्या तिथे जोडल्या गेल्या असतील की जेणेकरून तो 1.5 वर्षाचा कालपट आला आहे. त्या अर्थाने मला नेहमी हा असा एक गोळीबंद त्रिकोण वाटत आला आहे की याच्यातली एकही बाजू जरा डळमळली तर तो समभुज त्रिकोण मग राहणार नाही. आणि ह्या सगळ्याला जोडणारा दुवा आहे तो म्हणजे सूत्रसंचालक. सूत्रसंचालक महत्त्वाचा असतो का? तर हो, असतो. आणि मला खूप छान वाटलं की सगळी घरची मंडळी आहे. मी आल्याच सगळ्यांना म्हटलं की आज मला अगदी आवर्जून बोलवून सगळ्यांनी खिंडीतच गाठायचं ठरवलं आहे. त्याच्यात गुंजाळ काकांपासून सगळीच स्नेही मंडळी आहे. पण मला नेहमी असं वाटतं की हो, हा विषय मला का मांडावासा वाटला, तर हो, काळाच्या ओघात अनेक गोष्टी बदलतात, नव्याचं कायमच स्वागत आहे. पण शेवटी प्रत्येक गोष्टीला जोडणारा दुवा, त्याच्यातली कडी, त्याच्यातलं अंतर कमी करणं, त्याच्यातल्या दर्जा भरणं, ह्याचं महत्त्व हे अबाधित राहणार आहे. आणि सूत्रसंचालक हा त्याच्यापैकी एक असतो. ही व्यक्ती काय करते तर ती कार्यक्रमात रंग भरते, ती वातावरण निर्मिती करते, ती संयोजकांच्या कष्टाचं चीज करते. आम्ही पाहुणे कलाकार आहोत. संयोजकांची भूमिका ही खरोखर दिवसेंदिवस अवघड होत चालली आहे. कारण त्यांना अर्थकारण बघायचं आहे, त्यांना जनसंपर्क बघायचा आहे, त्यांना प्रसिद्धी बघायची आहे, श्रोत्यांच्या, प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहे. काहीतरी आत्ताच्या काळात आहे तसं काहीतरी असं वेगळं, काहीतरी जरा हटके, कसं हे त्याच्यासाठी त्याला डोकं चालवायचं आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या कष्टाचं चीज करणं, त्याचं मोल अधिक उंचावणं हे प्रत्येक सूत्रसंचालकाचं काम असतं. आणि मग त्याच्यासाठी त्याला काय करायला लागतं, त्या कार्यक्रमाचा तोल आणि ताल दोन्ही सांभाळायला लागतं. कार्यक्रमातल्या छोट्या छोट्या जागा भरून तो गोळीबंद कसा होईल, ती वातावरण निर्मिती कशी होईल हे त्याला बघायला लागतं. मग त्याच्यासाठी त्याला काय करायला लागतं, तर इतर वेळी पण त्या मेंदूमध्ये त्या नोंदी आहे ते करायला लागतं. विषय वैविध्य समजून घ्यायला लागतं. त्या विषयाचा व्यासंग नाही, पण त्याचा एक परीघ असतो. तो परीघ कुठपर्यंत आहे, त्याच्या सूत्रसंचालक म्हणून मला त्याच्या मर्यादा काय ठेवायच्या आहेत याचं भान असायला लागतं. नर्म विनोद, सूचकता, वेळेवर काहीतरी कमी जास्त झालं तर त्याचं एक लिंपण करणं, त्याला अधिक चांगल्या पद्धतीनं कसं सादर करता येईल, ती वेळ कशी सांभाळून घेता येईल, हे सगळं त्याला करायला लागतं. आणि गंमत म्हणून सांगते, जेव्हा सूत्रसंचालक म्हणजे मुख्य जो पाहुणा असतो ना, हा माझा पण अनुभव आहे. मी पण तुमच्यासारखी अनेक कार्यक्रमांना श्रोता म्हणून जात असते. जो सूत्रसंचालक त्या प्रमुख वक्त्याला, पाहुण्याला जर आवडला ना, तर खरोखर त्याची कळी खुलते आणि मग त्या कार्यक्रमाचा तो समा छान बांधला जातो. आणि मग मोगऱ्याचा सुगंध जसा तो दरवळत राहतो तसा तो कार्यक्रम आपल्या मनामध्ये कायम असा रुंजी घालत राहतो. आणि मला खात्री आहे, मला अपेक्षा आहे की आजचाही कार्यक्रम हा तसाच होईल. माझ्यासाठी खरं तर या विषयाचा विचार करताना 2 नावं मला आज खूप वेगळं बोलायला मिळणार आहे आणि ते पहिल्यांदाच बोलायला मिळणार आहे. त्यामुळे 2 नावं मला कायम हे आहे. माझ्या पिढीशी कदाचित ती तुम्हाला सुसंगत वाटणार नाहीत, पण मला या माझ्या कौशल्य क्षेत्रामधली 2 नावं फार म्हणजे मोहिनी म्हणतो ना ती पडली आहे. त्यातलं एक नाव म्हणजे सुहासिनी मुळगावकर.
जुन्या टी व्हीवरती छान असं गुलाबाचं फूल, असं तरतरीत नाक, छान सुंदर सोज्वळ, काही असा आरास बिरास काहीच नाही. कॉस्च्युम नाही, हेअर, मेकअप, सेट, टेक्निकल वगैरे वगैरे तसं काहीही नाही. आणि दुसरं नाव म्हणजे डॉक्टर सरोजिनी बाबर. शांताबाईंबरोबरच्या त्यांचं रानजाई आपण दूरदर्शनवर पाहिलं आहे. सुदैवानं ते यूट्यूबवर पण आता उपलब्ध आहे. लौकिक अर्थानं या दोघी सूत्रसंचालिका नाहीत हा तुमच्या मनात आलेला प्रश्न, शंका ही अगदी रास्त आहे. पण शेवटी सूत्रसंचालक काय असतो तर तो सूत्रधार असतो. त्या विषयाला खुलवून कसं सांगायचं, त्या विषयाला हळुवारपणे पुढे कसं न्यायचं, त्यातली थोडीशी एक नजाकत, गंमत जम्मत ही ताजी टिकून कशी राहील, हे खरं तर त्याचं तेवढंच काम आहे. आणि ह्याच्यासाठी मला त्या दोघीजणी नेहमी आहे की एक स्वभाव सुलभ, अगदी निसर्गदत्त म्हणावं असं त्यांचं, तसं मराठी, तसं त्या वक्त्याबरोबर ते योग्य अंतर राखणं, तरीही त्याला छान खुलवणं, अशी बरीच नावं येतील. याच्यात तुमच्याही काही नावांची भर पडेलच, ती तुम्ही अगदी खरोखर आठवा. आता सुहासिनी मुळगावकर म्हणजे आपण फारच मागे गेलो आहोत. त्यामुळे आता नंतरच्या काळातलं पहिलं स्टेशन यादी सुरू होईल ती अर्थातच सुधीर गाडगीळ सरांमुळे. त्यांच्या नावानंतरच बाकीच्यांची नावं येतील. त्याच्यामुळे आज थोडं वेगळ्या पद्धतीनं हा माझा प्रवास मी मांडण्याचा प्रयत्न करते आहे. खरं म्हणजे कार्यक्रम संयोजन आम्ही करतोच, सूत्रसंचालन करावं आणि बोलणं ही पहिल्यापासूनची आवड होती. असं खूप लहानपणापासून मला असं वाटत होतं की नाही आपण बोलतोय आणि किमान 4, 5, 50 लोक ऐकत आहेत. देवाच्या दयेनं, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं असे अनुभव खूप गाठीशी जमा झाले आणि माणूस म्हणून मी आणि आनंद आम्ही खरोखर खूप समृद्ध झालो. आत्ता मला वाटतं मागच्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये गंगेवरची गोदा आरती सुरू झाली. म्हणजे आता तुम्हाला सांगायला हरकत नाही, तो कार्यक्रम पहिला गोदा आरतीचा कार्यक्रम म्हणून तो मला फोन आला. 2च दिवस आधी फोन आला. आणि गंमत म्हणजे आम्ही गोव्यात सुट्टीला गेलो होतो. तिथून आलो आणि मध्ये मला फक्त 1.5 दिवस मिळाला आणि तिसऱ्या दिवशी दुपारी 4 वाजता गोदा आरतीचा कार्यक्रम. त्यामुळे जसं मी हो म्हटलं तसं गोवा माझ्या डोक्यातनं पूर्ण डिलीटच झालं की मला काही सुचलंच नाही, कारण ही पूर्ण 2 टोकं. आणि मी हो म्हटलं. तो गोदा आरतीचा अतिशय सुंदर संध्याकाळी 7 वाजता ती आरती होते. नाशिककरांसाठीचा तो अभिमानाचा क्षण आहे. तर त्या सगळी आमची तयारी झाली, सगळं झालं. नदीच्या या काठावरती स्टेज असणार होतं, मध्ये गोदावरी वाहते आणि पलीकडे सगळ्यांच्या बसण्याची व्यवस्था केली होती. आमचं 2-3दा बोलणं झालं. माझ्या सासरी माहेरी सगळी पौरोहित्याची परंपरा असल्यामुळे मला ते काय करायचं आणि काय नाहीच करायचं ह्याची कल्पना होती. त्यामुळे मला थोडंसं सोपं होतं. पण माझ्या सगळं झालं. बऱ्याचशा नदी आणि अशा गोष्टी मी बऱ्याचशा ठेवल्या होत्या स्क्रिप्ट करून. अरुणाताईंनी सांगितलं आहे की तयारीशिवाय कधीही बोलायचं नाही. आभाराचे जरी 2 शब्द बोलायचे असेल तरी नावं लिहायची, त्याच्याशिवाय कधी जायची नाही. ती 30 वर्ष झाली, ती सवय आजही कायम आहे. त्याच्यामुळे ते सगळं घेऊन बाडबिस्तारा घेऊन मी गेले. मला वाटतं मार्च एंडचा दिवस असेल तो. प्रचंड ऊन होतं, त्यात नदीकाठ आणि पश्चिमेकडे तोंड करून ते स्टेज होतं. म्हटल्यावर तर विषयच मिटला. गेल्या आम्ही सगळे घामाने भिजलो होतो. आदल्या दिवशी झालं होतं तालीम बिलीम सगळं, कसं करायचं, काय करायचं, सगळ्या गोष्टी. आणि तिथे गेल्यावर कळलं की तिथे आता मला पोडियम मिळणार नाही आहे. एक तार लागते, जर आपल्याला बोलायचं असेल तर ती एक डोक्यात तार लागते. आणि 1 मिनिटात माझं सगळं डोक्यातलं नाहीसं झालं. समोर वारा आहे, प्रचंड ऊन आहे, मी समोर बघूच शकत नाही इतका तो मावळतीचा सूर्य त्रासदायक आहे. आणि म्हणजे मी कसं मॅनेज करू. मी म्हटलं नाही तुम्ही काही करा, आपण काही करू. पुष्कर जोशी साऊंडला होता, त्याला म्हटलं बाबा तुझे डबे बॉक्स बिक्स काहीतरी काढ, आपण करू. पण त्या संयोजन समितीत एक मुलगा होता, त्यांनी काहीतरी करून मला एक 20 मिनिटात पोडियम आणून दिला. हुश. तोपर्यंत आमचं सगळं पावडर टिकली, कुंकू सगळं जाऊन पार म्हणजे अक्षरशः हे झाला होता. कार्यक्रम सुरू झाला. सूर्य जसा बुडाला तसं छान वातावरण झालं आणि अतिशय हळूहळू झालं. मला नेहमी ना
असं समोर लोक बघतायत, मी बोलते, असा माझा एक तो कम्फर्ट झोन झाला आहे. मला असं त्या अंधाऱ्या याच्यात बोलता येत नाही, खरंच सांगते. आणि नंतर ते मग अंधारं झालं सगळं. दिवे सगळे लागले, बरेचसे LED, खूपसे कॅमेरे, त्याच्यामुळे नुसता चमचमाट मला दिसत होता. एका क्षणानंतर असे पांढरे पांढरे कपडे दिसणारे तेही गायब झाले आणि प्रचंड गर्दी येत राहिली. जसा तो क्षण आला की आता गोदा आरती सुरू होईल आणि ते धूप आणि ते सगळं असं भारलं गेलं वातावरण. आणि मला एक मध्ये असा 1-2 मिनटं मिळाले की आरतीची तयारी सगळी सुरू आहे, छान सूर्य बुडालेला आहे, प्रचंड भारलेलं वातावरण, सगळ्यांकडे तोपर्यंत ती फुलं बिलं सगळी दिली, त्याचा एक छान सुगंध पसरलेला होता. आणि मध्ये मला असं सांगितलं की अजून 2 मिनटं तुम्हाला बोलायचं आहे. माझ्या सुदैवानं का कुणास ठाऊक दुपारी अगदी घाईघाईनं मला असं वाटलं की गोदावरी नदी जर बोलली आज तर तिला काय वाटेल. एरवी आपण आता जात नाही अलीकडे तिथे, आवर्जून तर अजिबातच, आपलं कमी झालं नाशिककरांचं तिथे जाणं. तर ती काय बोलेल. आणि मला असं वाटलं म्हणून मी ते लिहून तो कागद ठेवला होता. आणि त्या क्षणी मी तो कागद वर काढला. सगळं ते मंद संगीत सुरू होतं, छान याचे घंटीचे नाद सुरू होते आणि मी ते सगळं मुक्तछंदातलं वाचत होते. तो एक क्षण माझ्या आयुष्यात अक्षरशः विजेसारखा होता की मला असं वाटलं की ते नदीपात्र आणि मी, बास, माझ्या आजूबाजूला आता कुणीच नाही आहे. लोकांनी नंतर असं झालं की कुणी मला त्या अंधारामध्ये आवाजावरून ओळखलं, कुणी माझ्या याच्यावरून ओळखलं, कुणी माझ्या बोलण्याच्या याच्यावर की अरे हां ही बहुतेक मनीषाच आहे. हे सगळं झालं. आरती म्हणजे अफाट अनुभव आहे तो झाला, सगळं झालं. एक पावती असते की आपला आजचा कार्यक्रम कसा झाला, तर लोक येऊन भेटतात, सांगतात, त्यात कौतुक असतं की अरे तू घाबरत नाहीच बोलायला, हो ना, तुला कागद पण लागत नाही, हां, असं. ते आता छान वाटतं, खरंच सांगते, उगाच काय, वय झालं म्हणून काय झालं, छान वाटतं आपल्याला कौतुक ऐकायला. हे सगळं झालं आणि एक 2-3 महिला आणि 4-5 पुरुषांचा ना म्हणजे ग्रुप तिथे कोपऱ्यात उभा होता. आणि मग ते माझ्याशी बोलायला आले. तर मी म्हटलं अरे वा वा, छान छान, मग मी काय करता तुम्ही, असं मी त्यांना विचारल्यावर ते असं म्हणाले, आम्ही अबुधाबीला राहतो. हां, आणि अबुधाबीला आता आमची मुलं म्हणजे आमची दुसरी पिढी आहे. आम्ही मूळचे महाराष्ट्रामधले आणि वडील 1 महिन्यापूर्वी गेले. त्यामुळे त्यांची इच्छा होती की आपण एकदा तरी रामकुंडावर जावं, पण ते जमलं नाही. म्हणून आम्ही त्या विधीसाठी आलो आहे. त्यांची आई, बायको, मित्र असे ते बरेच 5-7-8 जण होते. तर आम्ही अबुधाबीवरून आलो. संध्याकाळी सहज फेरफटका मारायला आल्यावर कळलं ही गोदावरी आरती सुरू आहे, म्हणून आम्ही थांबलो. म्हणून त्यांनी अक्षरशः म्हणजे पाया म्हणजे झोकले ते खाली. मग मला असं वाटलं की हो, आपल्या जन्मभूमीपासून, आपल्या मातृभूमीपासून, आपल्या संस्कृतीपासून, आपल्या परंपरांपासून जिथे आपण खेचले जातो, अशा त्याच्या परिघाच्या बाहेर ती मंडळी 2 पिढ्या राहत आहेत. त्यांनी मला सांगितलं की आम्ही सगळा तो मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आहे, आम्ही आता अबुधाबीला जाऊ. त्यांनी माझा नंबर घेतला, मी दिला, छान आम्ही फोटो वगैरे काढले. मला पुढच्या आठवड्यात फोन आला. त्यांनी तिथल्या मराठी लोकांना एकत्र केलं, तो स्क्रीन वगैरे हे केला, ते त्यांनी त्या CDवर पेनड्राईव्हवर कन्व्हर्ट केलं आणि त्यांनी ती गोदा आरती सगळ्यांनी पुन्हा तिकडे पाहिली. आणि जे तिथे नव्हते त्यांनाही तो अनुभव घेता आला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी तो मला 2दा-3दा फोन करून कळवला. त्यामुळे मला असं वाटलं की हे वर्तुळ पूर्ण झालं. कारण मी जेव्हा 5 वर्षाची होते तेव्हा तिथे गोदावरी पंचकोटीच्या पाठांतराच्या स्पर्धा त्यावेळेला व्हायच्या. तेव्हा मला माझ्या आयुष्यातलं पहिलं बक्षीस 5 रुपयाचं गोदावरीच्या त्या तीरावर मिळालं होतं. आणि काही वर्षांनी या तीरावर मला हा अनुभव आला. खूप आहे. दरवेळेला जर आपण थोडं मोकळ्या मनानं पाटीकोरी करून गेलो ना, तर म्हणजे ते मोबाईल हँग होतो तसे आपण मग हँग होत नाही, आपण बऱ्यापैकी ताळ्यावर राहतो, असा माझा अनुभव आला. आत्ता कोविडच्या काळामध्ये ना इथे कर्मचारी सहकारी बँकेत त्याला 100 वर्ष पूर्ण झाली. तर कोविडच्याच काळात आम्ही ते स्मरणिका, त्याचं संपादन असं सगळं सुरू होतं. पहिला अनलॉक झाल्यावर आम्ही त्याचा प्रकाशन समारंभ ठरवला. प्रोटोकॉलप्रमाणे हे झालं. तेव्हा आरोग्यमंत्री भारतीताई होत्या, भारतीताई पवार, आणि त्या म्हणल्या की आपण करू या कार्यक्रम. 250 लोकांची परवानगी आम्हाला मिळाली होती आणि फक्त एक 20 मिनटं मी थांबेन. त्यांच्याबरोबर आणखीन 2 मंत्री होते, प्रोटोकॉलप्रमाणे सगळी शासन दरबारातली लोकं होती. म्हटलं ठीक आहे, त्या 20 मिनटं आहेत तर आपण करूया. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी माझ्यावरच होती. खरं सांगू का, माझ्या मनात तेच होतं, 20 मिनटं म्हणतायत ना, येणार आहेत ना,
येऊ देतं खरी, नंतर बघू, असं म्हणून मी सुरू केलं. छान. आता 100 वर्ष आहे. 100 वर्षाचं नाशिकमध्ये काय काय आहे म्हणून आम्ही ती पुन्हा एकदा आज जशी यादी काढली की तो थोडासा एक आहे ना की आपली परंपरा आपल्याकडे काय काय संचित आहे हे त्यानिमित्तानं आपण बघतो. आणि मग लक्षात आलं की गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूल सारख्या अशा अनेक गोष्टी नाशिकमध्ये आहेत. त्यामुळे त्याची आकडेवारी आली, त्याचं हे आलं ते आलं. ते आता कोऑपरेटिव्ह बँक असल्यामुळे मी त्या अनुषंगानं ती आकडेवारी घेतली. सुरुवातीला मी ती सांगितली आणि तो कार्यक्रम सुरू झाला बरोबर आणि संपला 1.25 तासांनी. सगळे विसरून गेले बाहेर कोविड आहे, आपल्याला हे व्यवस्थित प्रोटोकॉलप्रमाणे कार्यक्रम होता. आणि तो जो नाशिकचं भूषण म्हणून नाशिक शताब्दी असं म्हणून जे होतं तो धागा सगळ्यांनी पकडला. दोन्ही मंत्री, स्वतः भारतीताई, बाकीच्यांनी, की त्यांनी अगदी दिलखुलासपणे सांगितलं की खरोखर आमच्याकडे पण ही आकडेवारी नाही आहे. असं सगळं झालं, कौतुक झालं, सगळं झालं. त्यांनी माझे नंबर घेतले त्या मंत्र्यांच्या पीएने. मग भारतीताईंनी जाहीरपणे मला तिथे सांगितलं की प्लीज ही तुमच्याकडची माहिती तुम्ही मला द्या. आता त्यांच्यासारख्या पदाधिकाऱ्यांनी असं म्हणण्याची काहीच खरं आवश्यकता नाही, त्यात आपण नाशिककर आहोत. मला असं वाटलं ओके येईल. पण 4 दिवसांनी सलग 3 दिवस मला मंत्रालयातल्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधनं फोन आले, तुम्ही परवाच्या कार्यक्रमात जे संदर्भ दिले ते आम्हाला द्या. आणि द्या म्हणजे असं ते शासकीय याच्या भाषेत नाही, अतिशय आपण जसं याच्याने बोलतो अतिशय प्रेमाने आणि सौजन्याने, तसं सरकार आमच्याशी सौजन्याने बोललेलं आहे. आणि मी अर्थातच ते स्क्रिप्ट केलेलंच होतं, त्यामुळे तेही त्यांना पाठवलं. आणि हा एक वेगळा पुन्हा अनुभव आला. मध्यंतरी कोविडचंच थोडंसं आधी धर्मदाय आयुक्तालय असतं आपल्याकडे, जिथे या मंदिर आणि न्यासाची सगळी नोंदणी केली जाते. तर त्यांनी ना हे केलं होतं, शेतकरी आत्महत्या ज्या कुटुंबात म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी केली आहे त्यांच्या मुलांच्या मुलींचं असा एक लग्नाचा सामुदायिक विवाह सोहळा असा तो होता. त्याच्यामध्ये आर्थिक दुर्बल घटकातले, काही आदिवासी भागातले, असा सगळा तो एक जवळपास 200-250 जोडप्यांचा विवाह सोहळा होता. आपले व्याख्यानमालेचे श्रीकांत काका बेणी आहेत, त्यांनी मला आणि आनंदला बोलवलं. आम्ही सगळी तयारी करून गेलो. तोपर्यंत असा सामुदायिक वधूवर मेळावा खरं आम्ही पण पाहिला नव्हता. तिथे गेल्यानंतर ना अक्षरशः असा अंगावर काटा आला. ते जगच खूप वेगळं होतं. ती माणसं म्हणजे त्यांच्या कुटुंबावर झालेला आघात आहे आणि आता आपल्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न आपण असं साजरं करतो आहे, असं ते सगळं संमिश्र होतं. आणि असं ते थोडंसं अस्वस्थ करणारं होतं. बराच एक 4-5 तासाचा तो कार्यक्रम होता. आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे असं की त्या सगळ्या जोडप्यांना ज्या पद्धतीनं विवाह करायचा होता, हे म्हणजे सरसगट त्यांनी केलं नाही. ज्यांना कुणाला बौद्ध पद्धतीनं, कुणाला काही त्यांच्या आदिवासी पद्धतीनं, कुणाला महाराष्ट्रीयन मराठी पद्धतीनं असं होतं, तर त्यांनी त्या एवढ्या सगळ्या धबडक्यात ते वेगळेपण, त्याला अगदी व्यवस्थित सागरसंगीत सगळं केलं होतं. सुरू झालं, एकूण सगळं स्थिर स्थावर होईपर्यंत थोडा वेळ गेला आणि आमच्या हातात चिठ्ठी आली की वधूवरांना या आशीर्वाद देण्यासाठी डॉक्टर जयंत नारळीकर आणि मंगलाताई येत आहेत. म्हटलं अरे वा, म्हणजे आम्हालाही इतक्या जवळून त्यांना बघायला मिळेल. तर आम्ही एका कन्सोलपाशी होतो. आम्हाला वाटलं ते मुख्य दरवाजातनं येतील म्हणून आम्ही तिकडे बघत होतो की ते येत आहेत. तोपर्यंत आम्ही बोलत होतो. आणि काय झालं कुणास ठाऊक, आमच्या पाठीमागे ना एक छोटंसं गेट होतं. तर ते नारळीकर सर आणि मंगलाताई अचानक त्या गेटमधनं आल्या. आम्ही एकदम असं, आता लग्नाचाच हे होतं त्यामुळे जब्बे कुर्ते, छान जरीच्या साड्या वगैरे असं होतं. आनंदी मागे वळून पाहिलं तर मागे नारळीकर सर आणि मंगलाताई. आम्ही झटकन वळलोच, प्रश्नच नाही. आणि त्यांना असं वाटलं की ते सगळी जोडपी आहेत, त्याच्यातलं आम्ही पण एक जोडपं आहोत. हो. आणि ना त्यांनी असं हात फिरवले, आजी घरातली करते ना तसं प्रेमाने. आता त्यांना सांगितलं असेल की अशा कुटुंबातली ही मुलं आहे, तर त्यांचा सगळा प्रेमाचा वर्षाव आमच्या दोघांवर झाला. आणि असं ते म्हणतो ना की पायापासून डोक्यापर्यंत अशी एक सळसळ चैतन्याची जाते. म्हणजे आम्ही असे पुतळाच झाला आमचा. आणि मग दुसऱ्या क्षणी नाही मग परत अनाऊन्समेंट असं सगळं ते सुरू झालं. आणि आम्हाला असं यायला त्या नोटवर यायला परत थोडीसे जातोच ना वेळ, तो न जातो तरच गडबडे असं म्हणायला हवं. झालं, आम्ही परत सुरू केलं. आणि एक मुलगी रडत रडत, एक नवरी मुलगी रडत रडत अशी माझ्या शेजारी येऊन उभी राहिली. मला कळेच ना. मग
आनंद म्हटलं तू बोल, मी तिच्याशी बोलते. तर ती आणि तिचा होणारा नवरा, त्यांना बौद्ध पद्धतीनं लग्न करायचं होतं. ती सगळी व्यवस्था तिथे होती. आणि त्या मुलीची आई, तिचे वडील गेले होते, त्या मुलीची आई आणि मामा पेठवरून येणार होते. ती गाडीमध्ये बंद पडली आणि ते काही मुहूर्तापर्यंत येऊ शकणार नव्हते. आणि तिला ती अशी अस्वस्थ झाली आणि अक्षरशः रडायला लागली. आम्हाला काही पोटची मुलगी नाही, त्यामुळे मला ते असं एकदम गलबलून आलं. आणि मग आम्ही असं जाहीर केलं, तिथे दत्तक पालक पण होते, की तुम्ही या मुलींचं कन्यादान करायला, विधी करायला. आम्ही तशी अनाऊन्समेंट केली, पण नेमके आलेले कोणी एकल पालक होते, त्याच्यामुळे ते विधीला बसू शकणार नव्हते. उरलो आम्ही दोघेच जणं. मग श्रीकांत काकांना म्हटलं आम्ही दोन्ही करतो, आम्ही करतो, तुमची परवानगी असेल तर. ते म्हणले काही विषयच नाही. मग आम्ही ते बौद्ध मुलामुलींचे आईबाप झालो. ते सगळे विधी केले आणि छान पार पडलं. नंतर 2-3 वर्ष त्या दोघंही फोन करत होते. मग त्यांनी घर घेतलं, मग नोकरी केली, मग छान सुरू आहे. आणि नंतर आमची जरा देवाणघेवाण होत राहिली. फक्त कोविडच्या काळात जो काही संपर्क तुटला तो तुटलाच. पण हे सगळे प्रसंग माणूस म्हणून फार उन्नयन ज्याला आपण म्हणतो ते करणारे आहेत. मला नाही वाटत की व्यावसायिक सूत्रसंचालक मी आहेच, पण असे काही अनुभव येणाऱ्या सूत्रसंचालकांची संख्या फार बोटावर मोजण्या इतकी असेल. रविवार कारंजावरती आषाढी एकादशीला अनेक वर्ष एक आषाढीचा कार्यक्रम होतो. आणि आम्ही आयुष्यामध्ये आत्तापर्यंत केलेला आषाढीचा तो एकमेव कार्यक्रम. समहाऊ तोपर्यंत काही योग आला नाही, त्याच्यानंतरही खरं म्हणजे योग आला नाही. पण आम्ही बसलो आणि आता आषाढी विठ्ठलासारखा विषय, तो आषाढी एकादशीला आपण बोलतो आहोत. त्याच्यामुळे आम्ही ते महिनाभर आधी खूप वाचून हे ते करून असं छान स्क्रिप्ट बनवलं, त्याची एक वही बनवली. आणि का कोणास ठाऊक आम्ही काही त्याचं झेरॉक्स काढणं, तेव्हा काही कम्प्युटर मोबाईल काही नव्हते. त्यामुळे आम्ही आपलं आता झाली ही वही, आषाढीच्या स्क्रिप्टची वही झाली असं म्हणून आम्ही ती ठेवली. कार्यक्रमाला सुरुवात झाली, छान वातावरण होतं सगळं. का कोणास ठाऊक अचानक तुफान पाऊस सुरू झाला. तुफान. कार्यक्रम चालू, तोही गाण्याचा कार्यक्रम लाईव्ह चालू, पण लोक काही हल्ले नाहीत. थोडी भुरभूर सुरू होती. तोपर्यंत त्या एका संयोजकांपैकी 2 मुलं मागच्या गल्लीत गेली कुठल्या तरी छत्र्याच्या दुकानात. त्यांनी 5-6 छत्र्या आणल्या. सगळे वादक कलाकार ह्यांच्या डोक्यावर त्यांनी छत्र्या धरल्या. समोर कार्यक्रम सुरू. इथपर्यंत ठीक होतं. पावसाचा जोर वाढला तर लोकांनी खुर्च्या डोक्यावर घेतल्या. हां, हालायलाच नाही. आणि आता रविवार कारंजा म्हणजे ती भर बाजारपेठ. काहीही फरक पडला नाही. कार्यक्रम सुरू राहिला. एक 20 मिनटं पाऊस पडला, छान मस्त. परत ऊन पडलं, लोक काही ओले झाले, परत त्याच खुर्च्यांवरती लोक बसले. आम्ही थोडे अर्धे ओले झालो होतो. कार्यक्रम तसाच सुरू राहिला. फक्त ह्या सगळ्या याच्यात एकच गोष्ट झाली. ती जी संहिता होती, ज्याला मराठीत आपण स्क्रिप्ट म्हणतो, ते पूर्ण ओलं झालं. आणि ते काय म्हणतात, ते विठ्ठलासाठी होतं, ते विठ्ठलाकडेच गेलं. आम्ही आलो रिकाम्या हाताने, पण असं आमचं मन असं पूर्ण भरलेलं होतं. आजही त्याच्यातलं ओ की ठो आम्हाला आठवत नाही. आजही त्याच्यानंतर आम्हाला आषाढीचं म्हणजे मला असं वाटतं की परत कुणीतरी संधी द्यावी, की परत काहीतरी त्या निमित्तानं लिहून होईल. पण असं नाही. मग आम्ही असं म्हटलं की चला, ते विठ्ठलाचं होतं, तेवढी ती विठ्ठलाला आपण परत दिली. आता हे खरं 26 वर्षात असे खूप अनुभव आहेत. म्हणजे शंकर महादेवन आहेत, सुरेशजीन तर खूप मजाच आहे. आता ते पुन्हा कधीतरी आपण ऐकूया. तर आता असे सगळेच गुडी किंवा असे कार्यक्रम येतात असं काही नाही. बऱ्याचदा अडचणीचे पण येतात. तर या 26 वर्षामध्ये असे असंख्य कार्यक्रम आले. पण म्हणजे काय म्हणूया, अतिशयोक्ती नाही, पण आमच्याकडे जो कार्यक्रम आला ना, तुम्हाला कल्पनाच करता येणार. म्हणजे तुम्हाला असं म्हटलं ना की जरा सांगा 1-2 ऑप्शन, तुम्हाला दूरपर्यंत तुम्हाला तो विषयच आपल्या नजरेसमोर येणार नाही. तर एक गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आले आमच्याकडे, मला ना एक कार्यक्रम करायचा आहे. बरं, नाही तो तुम्हीच करायचा आहे. बरं. आणि माझ्यासाठी ते म्हणले की तो ड्रीम प्रोजेक्ट आहे. असेल ना, आता इमारती आहेत, अमुक आहे धमुक आहे, असतं, हॉस्पिटल आहे, शाळा आहे, असेल असं आम्हाला
म्हणून आम्ही म्हटलं ओके. ते म्हणले बजेटची अजिबातच काळजी करू नका. म्हटल्यावर तर आम्ही आणखीनच आनंदी झालो, कारण असं फारच दुर्मिळ चित्र असतं. म्हटलं वा वा, मग सांगा ना, मग आपल्याला काय सोपंच आहे, बजेटची काळजी नाही म्हटलं, कशाचीच काळजी नाही, हो ना मुदलीकर सर? हां. त्यामुळे प्रश्नच नाही. बरं, मग कार्यक्रम काय आहे ते तर सांगा, मग बाकीचं बघता येईल. तर ते एकदम शांतपणे म्हणाले, माझ्या डांबराच्या प्लॉटचं उद्घाटन आहे. आम्ही उडालो. डांबराचा प्लॉट? हो, प्लांट. आणि त्याच्या पुढे त्यांचा तो एक ट्रायलचा प्लॉट पण होता, ज्याच्यावरून त्यांचं ते सगळं पुढचं टेंडर बिंडर असा विषय होता. डांबराचा प्लांट असं आम्ही 4 वेळेला केलं. आणि आता म्हणजे तो आनंद असा क्षणभरात काळा ठिक्कर पडला. 1 दिवस द्या असं त्यांना म्हटलं. आणि ते आमचं सकाळ दुपार डांबर डांबर कसं करायचं असं सगळं ते सुरू झालं. आणि मग असं होतं ना की आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर आहे. बघूया ना आपण स्वतः किती पाण्यात आहोत, आपली काय तपासून बघूया. आम्ही त्यांना हो म्हटलं. आणि मग सगळी आमची डांबर पुराण, डांबर यात्रा अशी सुरू झाली. मग साईट व्हिजिट करायची. आता साईटवर जायचं तर तो डांबराचा जो प्लांट असतो तो प्रदूषण नियंत्रण महामंडळ वगैरे असा बराच तो गोंधळ असतो. तर तो विल्लोळीपासून 10 किलोमीटर आत आम्ही साईट व्हिजिटला म्हणून गेलो. तर तिथे एक अजस्त्र मशिनरी अशी एकांडी उभी, मैलोन मैल एक झाड नाही, गवत नाही, माणूस नाही, पक्षी नाही, सगळे खडक. आणि मध्ये ती फक्त मशिनरी. हा आपला डांबराचा प्लांट, याचं आपल्याला करायचं आहे उद्घाटन. अरे बापरे, म्हणजे कसं ना, सनई डांबर, रांगोळी डांबर असंच झालं ना ते कंपॅरिझन सुरू. आणि आम्ही असे अस्वस्थ. पण म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. मग सगळं काय म्हणतात केमिकल इंजिनियर, मग ते कॉम्बिनेशन, मग काय, मग सगळं डांबर विषय उपसून काढला. तर त्याच्यातनं खूप छान माहिती आली, बाहेर आली. जगभरामध्ये डांबरावरती काम कसं सुरू झालं, डांबरावरचे कितीतरी प्रयत्न अयशस्वी झाले, त्याच्यातले जे प्रदूषणकारी त्याच्यातले जे घटक आहेत ते कमी कसे होतील ह्याच्यासाठी अनेक लोकांनी खरंच काम केलं आहे. हां, म्हणजे आजही गाडी चालवणारे, गाडीवर प्रेम करणारे, ड्रायव्हिंगवर प्रेम करणारे जे माणसं आहेत ती नेहमी डांबराच्या रस्त्यांवर तेवढंच प्रेम करतात. त्यांना सिमेंटचे रस्ते अजिबात आवडत नाहीत. आणि मग ते सुरू झालं आमचं. मग ती स्क्रिप्ट झाली. मग ती अशी आमची काय म्हणतात एक डांबरट प्रयत्न, तो आमचा यशस्वी झाला. आणि मग जगभरातले प्रकल्प. तर त्याच्यामध्ये एक महत्त्वाची माहिती अशी हातात आली की 100 वर्षापूर्वी मेघालय आणि त्या साईडला एक रस्ता झाला, खरोखर 100 वर्षापूर्वी. आणि तो डांबराचा रस्ता झाला. तो दुर्गम भागातनं मला वाटतं दिल्ली व्हाया त्या काळच्या लाहोर आणि त्या साईडला जाणार असा त्याचा प्रकल्प होता. आणि आजही तो रस्ता सुस्थितीत आहे. त्यामुळे तो सगळा एकूण डांबर असं सगळं झाल्यानंतर सगळ्यांनी खूप छान हे केलं. आणि आम्हाला एकच होतं की चला बाबा, काहीतरी आपण पूर्ण करू शकलो. त्याच्यामुळे आता तुम्ही जगात काहीही सांगा, आम्ही करायला तयार आहे. हे म्हणण्या इतपत आत्मविश्वास, अतिशयोक्ती नाही, आत्मस्तुती तर अजिबातच नाही. पण असं होतं की आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर आपण किती जाऊ शकतो, आपण न्याय देऊ शकतो का. म्हणजे जेव्हा असं म्हणतात ना की आम्हाला 25 वर्ष झाले, 26 वर्ष झाले की असं पोटात खड्डा पडतो की नाही, अजून परत असं डांबरासारखं काहीतरी आलं तर ती मागची 25 वर्ष पूर्ण पुसलीच जातात, त्याचं काही नामोनिशाण राहत नाही. आता थोडंसं राजकीय कार्यक्रमांविषयी. राजकीय कार्यक्रम तुम्ही बघता, ऐकता, तसेच असतात, काही त्याच्यात बदल नसतो. पण माझ्या वाट्याला जे कार्यक्रम आले ना त्याच्यात फार एक म्हणजे मला फार वेगळे अनुभव आले. एक वधूवर मेळावा होता. व्यक्तिगत आयुष्यात मी काही कांदेपोहे केलेले नाही, त्यामुळे मला तोही अनुभव नव्हता. वधूवर मेळावा तर अजिबातच नाही. आणि त्या वधूवर मेळाव्याचं सूत्रसंचालन करायचं आहे ते दिवसभराचं असतं. समोर 1-2-2.5 हजार पालक, मुलं मुली असे सगळे होते. आणि नाशिकमधले त्या काळातले नावाजलेले मंत्री त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला येणार होते. अर्थातच त्यांना बऱ्यापैकी उशीर झाला. आता उशीर झाला, मंत्री आल्याची वर्दी आली, मग ती लगबग सुरू झाली. मी उभी राहिले आणि ते मंत्री महोदय झप झप पावलं टाकत स्टेजच्या पायऱ्या चढायला सुरुवात करतानाच
त्यांनी त्या बाजूच्या टेबलवरची मेणबत्ती घेतली, काडेपेटी घेतली आणि ते गेले सुद्धा त्या समईच्या जवळ. मी एका क्षणात माईक ऑन केला आणि म्हटलं, साहेब 1-2 मिनटं फक्त थांबा. आम्हाला तुमचा सगळा आजचा दौरा, उद्याचा दौरा आमच्याकडे आलेला आहे. मी तुम्हाला विनंती करते की तुम्हाला 15 मिनिटात आम्ही मोकळं करतो, पण तुम्ही थोडा आदर सत्कार आम्हाला करण्याची संधी द्या. असं म्हणून मी त्यांनी असं मागे वळून पाहिलं. मग ते येऊन खुर्चीवर बसले. आता माझा थोडासा आगाऊपणा करून झाला होता, पण कार्यक्रमाला प्रत्यक्ष सुरुवात करताना मी म्हटलं की हा सगळा, म्हटलं साहेब हा सगळा पुन्हा तेच की संयोजन करणं 2,500 लोकांची व्यवस्था दिवसभराची ही सोपी गोष्ट नाही. त्यामुळे पुन्हा तेच की माझी जबाबदारी काय की त्यांनी जे 2-2.5 महिने सगळं पाहिलं आहे त्यांच्यासाठी तो फलश्रुतीचा क्षण असतो आणि तो त्याच पद्धतीनं साजरा झाला पाहिजे. आणि अक्षरशः म्हणजे नावच सांगून टाकते, भुजबळ साहेब बसले. हो, ते बसले आणि मोठ्याने म्हणाले, हो ताई म्हणतात ते बरोबर आहे, चालू द्या. सुरू झालं. आम्ही त्यांना बरोबर त्यांच्या भाषणात सकट 25व्या मिनिटाला मोकळं केलं. ते थोडंसं जास्त बोलले, तर आता तो त्यांचा वेळ त्यांच्या खात्यात गेला, माझ्या खात्यात नाही आला. त्याच्यामुळे ते गेले. आणि नंतर गोष्ट इथे संपली नाही. म्हणजे मी त्यांना जे बोलले होते हे त्यांच्या लक्षात असावं असं मला वाटलं. योगायोगाने नंतरच्या 2-3 कार्यक्रमांमध्ये ते पाहुणे आणि मी सूत्रसंचालनाला असं झालं, त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि पुढच्या 3ही कार्यक्रमांना ते येऊन आधी त्या मुख्य खुर्चीवर बसले. ह्याच्यासाठी फार मोठेपणा लागतो. मी कुणीच नाही आहे. का असावी मी? त्यांचा व्याप आणि त्यांचं हे खूप वेगळं आहे. पण नंतरच्या 3ही कार्यक्रमांमध्ये ते तिथे बसले आणि मला असं वाटलं की हो, मग माझी जबाबदारी ही अधिक वाढते. मी अधिक जबाबदारीनं जर काम केलं तर ते पोहोचेल आणि ते योग्य पद्धतीनं मांडता आलं तर मग प्रश्नच उरत नाही. हे मलाही नव्यानं तो धडा मिळाला. दुसरा असाच एक माझ्या आठवणीत खरं राहिलेला हे आहे, तो म्हणजे पृथ्वीराज चव्हाण साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांचे मित्र आहेत नाशिकला, विजय नवल पाटील सर, विनायकदादा पाटील, हे 3 जण मित्र. विनायकदादांनी मला फोन केला, उद्या तुला यायचं आहे, 2 दिवसांनी असा कार्यक्रम आहे, पृथ्वीराज चव्हाण साहेब येणार आहेत. आता मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम करायला मिळणं म्हणजे कुठल्याही सूत्रसंचालकासाठी महत्त्वाचीच गोष्ट आहे. मी म्हटलं बरं, प्रयत्न मी करते. तुम्ही आहात ना? ते म्हणे हो, मी पूर्ण वेळ तिथे आहे. आम्ही बसलो, आमचं बोलणं झालं, सगळं ठरलं, सगळं झालं. प्रत्यक्ष तो काही शासकीय कार्यक्रम नसल्यामुळे तो काही असा खूप कट टू कट प्रोटोकॉलचा मिनिट टू मिनिट प्रोग्राम नव्हता. त्यांचा थोडासा एक कौटुंबिक याचा स्वरूपाचा असला तरी 1000वर लोक ऑलरेडी तिथे होते. आता पृथ्वीराज चव्हाण साहेब तर फारच अभ्यासू व्यक्तिमत्व. ते आले, बसले, कार्यक्रम सुरू झाला. मी सुटसुटीत कार्यक्रम होता आणि मला सांगितलं होतं की तू बोल, तुला हवं तेवढं तू प्रस्तावनेत बोल. मी सुरुवात केली. 2 मिनटं गेले, 3 मिनटं गेले आणि लक्षात आलं की चव्हाण साहेब बसलेत, पाटील साहेब बसलेत, विनायकदादा बसलेत आणि काही मंडळी बसली आहेत आणि कुठल्या तरी संस्थेची लोकं येत आहेत, ते मुख्यमंत्र्यांना निवेदन देत आहेत, फोटो काढतायत, जात आहेत. परत कुणीतरी येत आहे, गुच्छ देत आहे, फोटो काढतायत, जात आहेत. असे वेगवेगळ्या संस्थांचे काही राजकीय नेते, वेगवेगळे गट, असं ते सगळं सुरू राहिलं आणि मी एकदम अस्वस्थ झाले, कारण त्यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाचा सोहळा होता. आता कुठल्याही माणसाच्या आयुष्यात ही महत्त्वाची गोष्ट असते आणि त्याला स्वतः मुख्यमंत्री खुद्द येणार असेल तर अतिशय महत्त्वाची गोष्ट. मला एका क्षणात मी म्हटलं की नाही, हे नाही. मी उभीच राहिले, एकदम पॉजच घेतला. त्यामुळे एकदम भीषण शांतता बसली. सगळ्यांना असं वाटलं मी विसरले, विनायकदादांना वाटलं मी घाबरले. मी 2 मिनटं असा पॉज घेतला. चव्हाण साहेबांसकट सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे आला. म्हटलं हो, मी मुद्दामून थांबले. म्हटलं चव्हाण साहेब, तुमच्या वतीनं मी एक आवाहन करू इच्छिते, तुमची परवानगी असेल तर, की तुमचा दौरा माहिती आहे, तुमचं सगळी व्यस्तता आम्हाला माहिती आहे, पण आम्ही हा सगळा कौटुंबिक कार्यक्रम आहे तो आपण आधी करूयात आणि नंतरची 15 मिनटं तुम्ही खास सगळ्या ह्या आलेले कार्यकर्ते, संस्था चालक जे कोणी आहेत त्यांच्यासाठी तुम्ही द्यावेत अशी विनंती आहे. ते म्हणले तसंच करू आणि मस्त पुढच्या 40 मिनिटाचा अतिशय छान कार्यक्रम आला. मग मला कॉन्फिडन्स आला की अरे हे काय चाललंय, म्हणजे मला ते कळेच ना. आणि कार्यक्रम झाला, खूप छान झाला. स्वतः विजय नवल पाटलांना खूप छान वाटलं. आता 81 वर्ष म्हणजे मोठी गोष्ट, छोटी गोष्ट नाही आहे ती. सगळं झालं
आणि प्रोटोकॉलप्रमाणे सिक्युरिटीप्रमाणे आम्हाला नंतरच सोडणार होते. त्याच्यामुळे चव्हाण साहेब असे समोरून माझ्या गेले, ते 4 पायऱ्या उतरले, ते परत वर आले आणि मला म्हणाले, छान, असंच काम करा, आवडलं मला. मी त्यांच्या पाया पडले. खरं तर माझ्याकडनं तो आगाऊपणा अशा कॅटेगरी किंवा तशी छटा असलेलं माझं हे होतं, पण पुन्हा असंच आहे की पुन्हा तोच की जबाबदारी काय आहे की ते सगळं छान संपन्न व्हायला हवं. आणि त्यांनी माझा शब्द मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ते पाळलं की ते सगळ्यांना 20 मिनटं थांबले, सगळ्यांशी बोलले आणि मग गेले. शेवटच्या 2 8:30 झाले आहे ना, 10 मिनटं. हां, शेवटचे 2 आता सांगते. मी शुद्ध शाकाहारी आहे. चित्रामध्ये फक्त आपण मासे, प्राणी वगैरे जे खातो ते प्राणी फक्त तुमच्यासारखे मी पण चित्रामध्येच पाहिले. आता कोविड झाल्यानंतर मला मुंबईतनं फोन आला की म्हणजे अमित शहांचं जे डिपार्टमेंट आहे, केंद्रीय सहकार मंत्रालय, त्यांचा एक ट्रेनिंग प्रोग्राम मोठा आहे जो कोळी बायकांसाठी असणार आहे, ज्या मच्छी बाजारामध्ये रोज टोपली घेऊन मासे विकायला बसतात. अशा बायकांच्या याद्या त्यांनी गोळा केल्या होत्या आणि त्यांना ते परंपरागत व्यवसायाचं नव्या पद्धतीनं आपण प्रशिक्षण देऊयात म्हणून तो सहकार मंत्रालय, ते काय मत्स्यालय असा एक विभाग असतो, त्यांचा तो कार्यक्रम होता. आणि त्याचं पहिल्या सत्राचा उद्घाटनाचा कार्यक्रम मुंबईतून तो माझ्याकडे आला. त्यामुळे मी म्हटलं, आता कोळी मासे आपला काहीच हे नाही. मी आनंदला म्हटलं, छे असं काय काय बोलणार ना. तो म्हटलं, बघ तुला जमतंय का, आधी विचार तर कर. बरं, मग मी आधी नेहमीप्रमाणे हो म्हणून टाकलं, म्हणजे मग परतीचे मार्ग सगळे बंद होतात. आणि मग सुरू झालं मासे, काय करावं काय करावं काय करावं. पण त्यांच्याकडनं माहिती आली, त्याही याला केंद्रीय मंत्रालयातली लोकं होती, आयुक्त होते आणि सगळी सहकार भारतीसारखी मोठी संस्था त्याच्यामध्ये होती. मत्स्य म्हणजे आपल्याकडे विविध कार्यकारी सोसायटी असतात ना, तशाच मत्स्य विभागाच्या पण त्या विविध कार्यकारी सोसायटी आणि असं बरंच आहे. त्यातले बरीच वर्ष काम करणारी नेते मंडळी, काही कार्यकर्ते, काही सामाजिक कार्यकर्ते आणि त्या छान सगळ्या एक 350-400 कोळीणी बायका, फुलं माळलेल्या. आणि जसं जसं ते येत होत्या तर तो येतोच ना, म्हणजे शेतकऱ्याच्या अंगाला जसा मातीचा एक वास असतो तसं तो हळूहळू माशाचा वास असा दरवळ तो सुरू झाला. आणि मला त्यांनी 2 मुद्दे दिले होते की तुम्हाला याच्यावर बोलायचं आहे. त्यातला एक मुद्दा होता तो म्हणजे मासेमारीचं जे नैसर्गिक ऋतुचक्र आहे की त्यांचा प्रजननाचा काळ, वाढीचा काळ, पुन्हा पुढच्या प्रजननाच्या दृष्टीनं ते माशांचं आयुष्य तेवढं ठेवणं वगैरे काही तांत्रिक गोष्टी होत्या. मग कॉर्पोरेट मासेमारीची ती आकडेवारी ब्लाबला असा सगळा तो टेक्निकल भाग होता. आणि मग मी म्हटलं, आता माझा माशांचा काही संबंध नाही. माझ्या समोर बसल्या आहेत त्या पिढ्यानपिढ्या माशातल्या माझ्यापेक्षा तज्ज्ञ आहेत. आपण त्यांना, मला सांगण्याचा काय अधिकार. सूत्रसंचालक म्हणून मला नेहमी असं वाटतं की माझा रोल त्यातला काय आहे हे जर मला कळलं तर मी अधिक चांगलं परफॉर्म करू शकते. तिथे माझा रोल काय. मग त्यांनी एक मला मुद्दा दिला होता की तो तुम्हाला बोलता आला तर त्याच्यावरती तुम्ही सुरुवात करा, म्हणजे आम्हाला बोलता येईल, असं त्यांनी मला सांगितलं. तर तो मुद्दा असा होता की म्हणजे मासे लहान, म्हणजे एका विशिष्ट काय म्हणतात काळापर्यंत त्या माशांची वाढ होऊ द्यायची असते, तर ते ऋतुचक्र आणि त्यांचं जन्मचक्र ते राहतं. पण ते व्हायच्या आतच लोक कोवळे मासे आहेत, त्याचे पैसे चांगले मिळतात म्हणून आधीच त्याची मासेमारी केली जाते, त्यांची पूर्ण वाढ होऊ दिली जात नाही. आणि तो माशांची संख्या कमी होण्यामधला सगळ्यात मोठा हे आहे. आणि तो जो काळ असतो ना, तुम्ही किती पाऊस लांबू द्या, भरतीचं चक्र बदलू द्या, काही होऊ द्या, पण ते जे पारंपरिक मासेमारी करणारे लोक आहेत ना, त्यांना ते बरोबर कळतं की पुढच्या 4 दिवसांनी आपल्याला मासेमारी करायला जायचं आहे. ते त्यांचे ठोकताळे पारंपरिक एकदम परफेक्ट असतात. त्यामुळे सरकारी यंत्रणेला त्याच्यावर काहीतरी करताच येत नव्हतं. म्हटलं ठीक आहे. मी थोडंसं इंटरनेटवर पाहिलं, सगळं पाहिलं, वाचनालयात गेले. सार्वजनिक वाचनालयाचा संदर्भ ग्रंथालय अद्भुत आहे, खरोखर अद्भुत आहे. अफाट खजिना आहे तिथे, अफाट खजिना. आणि तिथे मला 120 वर्षापूर्वीचं एक 20 का 25 पानी असं पुस्तक मिळालं, तेव्हाच ते खिळे जुळवून केलेलं असलेलं. आणि त्या पुस्तकामध्ये भारतीय पारंपरिक व्यवसाय असं म्हणून ते होतं. मग त्याच्यात त्या काळचं 12 बलुतेदार पद्धतीचं होतं, त्याच्यामध्ये मासेमारी होती. आणि त्या काळामध्ये त्यांनी जे लिहून ठेवलं आहे
ते आजही लागू पडत होतं. मग मी तो धागा धरला आणि मग मला एकदम आठवलं की लोकसत्तामध्ये एक वर्षभरापूर्वी असं छोटंसं व्यक्तिवेध नावाचं सदर येतं. तर त्याच्यामध्ये एका बाईंना नोबेल मिळालं होतं. त्यांनी बेबी फिशवरून एक पावडर बनवली होती आणि ती कुपोषणग्रस्त मुलांसाठी ते अक्षरशः अमृत असल्यासारखं औषध ते सिद्ध झालं होतं आणि त्याच्यावरून त्यांना त्या संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळालं. त्याच्यातली महत्त्वाची गोष्ट अशी की जिथे आपलं अन्न जाऊ शकत नाही कारण ते नाशिवंत आहे आणि जिथे कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे खराब होणार तुम्ही काही मुलांना खायला नेलं तर हा तिथे प्रश्नच नव्हता अशी त्यांनी पावडर बनवली होती. त्यांचं नाव भारतीय वंशाच्या त्या आहेत आणि त्यांच्याविषयी ते माझ्या डोक्यात बसलं होतं. माझ्या सुदैवानं एरवी मला फार लक्षात राहत नाही पण ती गोष्ट त्या दिवशी मला आठवली. थोडंसं इंटरनेटवर सर्च केलं. त्यांचं नाव आहे शकुंतला हरकसिंग थिलटेस्ट. 2021 साली त्यांनी त्या माशाचे प्रयोग त्यांचे फळाला आले. त्यांनी त्याची पावडर बनवली. जगभर म्हणजे आता मंगोलिया असेल तिकडे सुदान आहे की त्या आफ्रिकन देशांमध्ये खूपच वाईट परिस्थिती आहे तिथे त्यांचे बरेच प्रयोग झाले. पायलट प्रोजेक्ट झाले आणि त्यांना शेती आणि अन्न प्रक्रिया या विभागातला नोबेल पुरस्कार त्यांच्या या गोष्टीसाठी मिळाला. त्यामुळे मी त्या कार्यक्रमात अशी सुरुवात केली की आपण आज 2 बायकांबद्दल बोलणार आहोत, 2 आयांबद्दल बोलणार आहोत की एक आई जिनं माशांचं संगोपन करून बेबी छोटेसे मासे त्यांचं संगोपन करून त्यांची निगा राखून त्यांची पूर्ण वाढ होऊन त्याचं औषधात रूपांतर करून हजारो मुलं वाचवली. आणि दुसऱ्या अशा आया आहेत की ज्या पिलांना वाढूच देत नाही आहेत. हां असंच ना, आता मी पण आई आहे हे असंच बोलणार. तुम्ही ॲक्टिंग नाही करू शकत अशा ह्याच्यात. आणि मग ती अशी एक क्षणभर शांतता पसरली आणि मग तोच धागा आयुक्तांनी पकडला. मग त्यांना सोपं गेलं सगळी माहिती हे करायला. मग तो हे होत राहिला. कार्यक्रम संपला आणि त्या 350 कोळीणींपैकी जवळपास 200 कोळीणी मला येऊन भेटून गेल्या. आम्ही फोटो काढले. आजही मी फक्त फोन करायचा आहे आणि कोळीवाड्यात आपण जेवणाला जाऊ शकतो आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की हो हा आपण ज्या समाजात राहतो त्या समाजामध्ये अशा अनेक स्तरावरती अनेक गोष्टी घडत असतात आणि त्याचा एक छोटासा भाग होण्याची संधी या निमित्तानं मला मिळते. एक शेवटचा माझ्या व्यक्तिगत आयुष्यातला अनुभव सांगते आणि मग आपण थांबूया. इंदिरानगरमधलाच कार्यक्रम आहे. मला वाटतं 14 वर्ष हो 12-13 वर्ष झालीच. पंडित जसराजजींचा मैफिल इथे झाली होती रामनवमीला. कदाचित तुम्हाला आठवत असेल. रामनवमीच्या दिवशी पंडित जसराजजींचं गाणं ठेवलं होतं. डे केअर शाळेच्या वतीनं आम्ही तो सगळा कार्यक्रम केला होता. पंडितजी आदल्या दिवशीच आले. रामनवमी ते रामाचे प्रचंड परमभक्त आणि त्यांचं वय होतं. अशा वेळेला काय होतं ना, आपली जबाबदारी जास्त असते. जेव्हा असा प्रतिभावान कलाकार जी भारताची संपत्ती आहे अशा माणसाला दिवसभर आपण, आणि कलाकाराला एक छान असतं की ते लहान मूल असतं त्यांना तुम्ही छान सांभाळलं की ते असे छान खुलत जातात आणि मग मैफिल तर विचारायचीच नाही. सकाळी त्यांनी हट्ट धरला मला राम मंदिरात जायचं. आमची छान जरा गप्पा सगळं झालं होतं. मग ते म्हणले की मला राम मंदिरात जायचं. आता राम मंदिरात कसं जायचं तेही रामनवमीच्या दिवशी. त्यात त्यांचं वय तोपर्यंत जवळपास 75च्या आसपास ते होते. हट्टालाच पेटले. मग सुधीर पुजारी महंतांना फोन केला की असं असं आहे. ते म्हणे आता काय करू, थप्प गर्दी, आत्ताच रामजन्म होऊन सगळं सुरू झालं आहे. म्हटलं बरं आम्ही गाभाऱ्यात त्यांना आणतो, तिथून पुढचं तुम्ही बघा. तिथे पुरुषांसाठी एक रांग असते आणि एक महिलांसाठी असते राम मंदिरामध्ये आणि मधला तो पोलिसांसाठीचा वावरायचा तो पॅसेज असतो. हां आम्ही तो कॉरिडॉर पकडला. आम्ही त्यांना म्हणजे खरोखर असा काय म्हणतात ना, काही वेळेला विचार करायलाच वेळ नसतो. आम्ही तिथून निम्म्या रस्त्याने त्यांना रिक्षेतनं नेलं पंडितजींना. आधी मी ते मात्र आहे की ते मला म्हटले तू जे म्हणशील ते मी करीन पण तू मला ने. त्यांनी माझं म्हणजे अक्षरशः अशी सोहिरा जसं माझं बोट धरेल तसं त्यांनी माझं बोट धरलं. दुसरा हात आनंदचं बोट धरलं. त्याच्या मागे आणखीन आमचे 2 टीम मेंबर होते. त्या पोलिसाला म्हटलं बाबा असा असा एक फार मोठा गायक आलेला आहे. मग आमच्या सुदैवानं त्याला पंडितजींचं नाव माहिती होतं. त्यांनी लगेच मधली हे केली. आम्ही भरा गेलो. जसे पंडितजी पुढे जात होते तसं लोकांना कळतं अरे जसराज आज संध्याकाळी कार्यक्रम आहे. आम्ही गेलो, गाभाऱ्यापर्यंत गेलो. ते इतके असे म्हणजे भावूक झाले आणि एका क्षणात त्यांनी गायला सुरुवात केली
आणि ते गाभाऱ्यात अप्रतिम गायले. माईक नाही, काही नाही, पिन ड्रॉप सायलेन्स. तो मस्त सगळ्या मोगऱ्याच्या फुलांची सजावट केलेला वास आणि तो गाभारा, रामनवमीचं सगळं नाशिककरांसाठी तर तो एकदम महत्त्वाचा आहे. आणि पंडितजी 10 मिनटं गायले. म्हणजे खरं सांगू का, कधी कधी मोबाईल नसतात ना, याचं फार फार बरं वाटतं. तसा तो एक प्रसंग आहे. मस्त गायले, छान. परत आमची ती बालवाडीतली सारखी अशी परत निघाली. आम्ही गेलो आणि आम्हाला असं वाटलं आता हे एवढे एक्साईट झाले आहेत तर जबाबदारी असते ना, त्यांचं वय पण होतं. मग गेलो, संध्याकाळी त्यांना रूमवर हे केलं आणि आता ते म्हटले तुम्ही जाऊच नका. माझी आणि आनंदची पंचायत. म्हटलं अहो संध्याकाळी कार्यक्रमाला उभं राहायचं, आम्ही 10 मिनिटात जाऊन येतो. घरी गेलो, भराभर आवरलं, संध्याकाळी उभे राहिलो. मी सुरुवात केली बोलायला. 7-8 हजाराचा सगळे लोक जमले होते त्यांना ऐकायला. काही नाही, मोठं स्टेज होतं. पलीकडे आनंद उभा, मध्ये पंडितजी बसलेले आणि इकडे मी बोलते. तेव्हा तर मी अगदीच आणखीन लहान होते. मी बोलायला सुरुवात केली आणि झालं 2-4 मिनटं बोलले आणि एक 6-7 वर्षाचा मुलगा असं समोर आला. हे संतोषदादा बसले तसे आला, असं उभा राहिला, माझ्याकडे बघतोय. असे मातीने माखलेले कपडे, इथे अशी खोक पडलेली, इथून असं रक्त येत आहे आणि तो असा उभा. मी 1 मिनटं पाहिलं, आनंदने 1 सेकंद पाहिलं. मी बोलायला सुरुवात केली. ते पोरगं आणखीन 4 पावलं पुढे येऊन आणि टेचीत उभं राहिलं. आमच्या दोघांवर काही परिणाम झाला नाही. तो तणतण करत ते पोरगं निघून गेलं. कार्यक्रम अद्भुत अप्रतिम झाला. 2.5-3 तास तुफान गायले पंडितजी. सगळं झालं, मस्त झालं. त्या आणि असंच मागे आम्ही त्यांच्या बसण्याची व्यवस्था केली होती. असंच एप्रिलचा महिना असल्यामुळे सगळं मोकळं होतं. असं ग्रीन रूम, हे व्हॅनिटी बिनिटी असलं काहीही नव्हतं. फक्त लोकांना आम्ही सांगितलं की तुम्हाला पंडितजींना भेटायचं आहे ना, तर एक 10 मिनटं हे करा. तर तिथे असा बांबूचा आम्ही चौकोन केला होता. 2 सोफे टाकले, त्यांना हाताने धरून मी आनंद त्यांच्याशी बसलो. सगळ्यांना विनंती केली की एक 15 मिनटं थांबा. 2.5 तास ते गायलेले आहेत. लोकही थांबले. आजच्यासारखं नव्हतं की आधी मला सेल्फी, आधी अमुक, लगेच पोस्ट करायचं, असं काहीही नव्हतं. लोक छान थांबले. असं ते चौकोनभर लोक उभे, मध्ये आम्ही बसलेलो. त्यांना चहा दिलं, पाणी दिलं. ते मगाचं ते पोरगं घुसलं आत. आता व्यवस्थित होते, कपडे बिपडे, जरा बरा होता तो मुलगा. तो आला आणि बापूजी असं म्हणाले, अरे ये वही लड़का है ना. बघा, 3.5 तास गायले ते. अरे ये वही लड़का है ना जो पहले प्रोग्राम शुरू होने से पहले आया था. म्हटलं हो हो. मग त्यांनी त्याला विचारलं, हे तुझे आई बाबा आहेत का. हो, यांना काय कार्यक्रमाशिवाय कळत नाही, हे लक्षच देत नाही. ते आमचं पोरगं होतं. हां, आता काय त्याला काय, तो सुरू झाला. बरं सुरू झाला, आम्ही आपलं हां ठीक आहे, हा बसेल ना. एक 5-7 वर्षाचा असेल तो. आणि तो आला. मग त्यांनी त्याला जवळ घेतलं, त्याला मांडीवर बसवलं. तर मध्ये पंडितजी, त्यांच्या मांडीवर सोहिरा, एका बाजूला मी, एका बाजूला आनंद. मग ते त्याच्याशी बोलत राहिले. ते म्हटले तुला आवडलं का गाणं, तू ऐकलंस का, तुला काय लागलं होतं. मग त्यांनी सांगितलं ते मला मारामारी झाली, ते इथे लागलं, पण यांना कार्यक्रमाशिवाय दुसरं काही दिसतच नाही, जाऊ दे आता, म्हणजे मला नाहीच बोलायचं, असं त्यांनी डिक्लेअर करून टाकलं. मग पंडितजी त्याला म्हटले, अरे तू गाणं ऐकलं का. हां ऐकलं ना. बरं, मग तुला आवडलं का. हो, पण तुम्हाला जे माझ्या आवडीचं तुम्ही एक तर गायले नाही आणि तुम्हाला जे छान म्हणताय तर ते पण तुम्ही गायले नाही. म्हटल्यावर आम्ही एकदम सगळं, म्हणजे असं होतं ना की अरे केवढा भारी आपण कार्यक्रम केला. फुस, 1 मिनिटात फुगा फुटला. मग ते म्हणे तुला काय आवडतं. बाप रे, माझ्या डोळ्यात असे ती कोंबडी पळाली, अमुक. हो काय म्हणजे ना, म्हणजे आता असं झालं की बास, जेवढं आपण कमवलं तेवढं आता हे पोरगं आपल्याला गाळात घालणार. आणि लोक ऐकतायत ना सगळं ते, म्हणजे इज्जतीचा पारच, म्हणजे काही विषयच नाही. म्हणजे आता धरणी फुटावी आणि मध्ये घ्यावं असंच मला झालं. आणि मग ते म्हणले की बरं तुला काय आवडतं. म्हणे तुमचं ते लट उलझी सुलझा बालम, ते तुम्ही गायलेच नाही. पंडितजी म्हटले काय म्हणलास तू. नाही नाही, ते तुम्ही किती छान म्हणता, लट उलझी सुलझा बालम. तुला येतं ते. हो, मला फार आवडतं ते. आणि पंडितजी त्याच्यासाठी ते गाणं गायले. हो, म्हणजे मला असं वाटतं की सगळेच जण आपण आयुष्यामध्ये कष्ट करत असतो, परीक्षेचे कठीण क्षण जात असतात. म्हणजे जेव्हा जेव्हा आपण असं म्हणतो ना डिप्रेशन आलंय, थोडंसं डाऊन वाटतंय, की असं काहीतरी आठवावं.
आणि असं वाटलं की नाही नाही पोरगं जरा बरा वळणाच्या पाण्यावर म्हणजे वळणाच्या पाण्यावर जाणारं आहे. आणि कार्यक्रमाने आम्हाला काय दिलं तर हे अनमोल सुख कार्यक्रमाने दिला. हा सगळ्या थोऱ्या मोठ्यांचा आशीर्वाद दरवेळी कार्यक्रमाने आम्हाला दिला. संतोषदादांच्या मला वाटतं कोविडच्याच आधी ना 12 महिने 12 पुस्तकांचं प्रत्येक 1 तारखेला आपण प्रकाशन करत होतो. हां, तर त्याच्यामध्ये असाच एक सरपटी बॉल त्यांनी मला टाकलेला होता. ते विसरले असतील पण मी विसरले नाही. त्यांच्या एका व्यावसायिक लेखनाचं पुस्तक होतं ते. आणि का कुणास ठाऊक त्या दिवशी ना नाशिकमधले एक 100-125 लोक त्या कार्यक्रमाला होते आणि सगळे दिग्गज म्हणजे सुभाष दसकरांपासून अशी सगळी मंडळी की 1000 के बरोबर. आणि मी बोलायला उभे. बरं तिथे सुनील धोपावकर आहेत, बाकीची सगळी जाहिरात क्षेत्रातली मंडळी. आता बोलायचं काय. तेव्हा मला तो एकदा वडापावच्या गाडीवर एक कागद सापडला. मी तो हावरटासारखा त्या माणसाकडनं घेतला. त्याच्यावर असं वरती लिहिलेलं होतं, आपण अथर्व शीर्ष म्हणतोच, त्याच्यातली एक ओळ आहे शृणुयाम देवाहा, बरोबर ना, भर्गो देवस्य, हां शृणुयाम देवाहा अशी ती ओळ आहे, हो ना. त्याचा अर्थ त्या जाहिरातीच्यामध्ये दिलेला होता की देवा मला ह्या कानांनी चांगलंच ऐकू दे. त्याच्या पुढची ओळ माझ्या कायम लक्षात राहील की मला फक्त चांगलंच ऐकू येऊ दे. आणि त्याच्यासाठी तुमचे कान साबूत ठेवायचे असतील तर मांडके हिअरिंग सर्व्हिसेस ब्ला 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 अशी ती जाहिरात होती. मग त्या कार्यक्रमाची सुरुवात मी तीच केली की हो ओम भर्गो शृणुयाम देवा हा, तसं तुमच्या कृपेनं असंच चांगली संधी मिळू दे, चांगलं कानावर पडू दे, ते सगळ्यांपर्यंत शक्य तितक्या ताकदीनं पोहोचण्याचं बळ आम्हाला मिळू दे असं म्हणते आणि थांबते. सगळी घरची मंडळी आहे. पण विंगेत एरवी माझी जागा ही विंगेतली असते. तर या विंगेतल्या पोडियमच्या जागेपासून त्या मुख्य वक्त्याच्या जागेपर्यंतचा प्रवास पहिल्यांदा मला संतोषदादांनी घडवला. त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. थँक्यू. नमस्कार रसिका हो. सौ मनीषा आनंद क्षम कल्याणी यांचा थोडक्यात परिचय असा. व्यवसायाने मनीषाताई इन्व्हेस्ट अँड सेल्स प्रमोशनच्या सहाय्यक संचालिका आहेत. त्यांच्या या व्यवसायाला यावर्षी 26 वर्ष पूर्ण होत आहेत. रसिका हो, सूत्रसंचालक हा कार्यक्रमातला महत्त्वाचा दुवा असतो. मग तो कार्यक्रम मैफिलीचा असो, मुलाखतीचा असो किंवा अन्य. त्या कार्यक्रमाला पुढे नेणारी वेधक माहिती, त्याची सहज सुलभ मांडणी, वातावरण निर्मिती, हळूहळू कार्यक्रम वाढवत उंचीवर नेत तो यशस्वी करणे इत्यादी भूमिका सूत्रसंचालक म्हणून मनीषाताई त्यांच्या कार्यक्रमामध्ये सहजपणे करताना दिसतात. सूत्रसंचालनात ताईंनी आजपर्यंत अनेक मैफिलींचे यशस्वी संयोजन केले आहे, ज्यात प्रख्यात गायिका आशा भोसले, गायक सुरेश वाडकर, पंडित जसराज, श्रीधर फडके, रवींद्र साठे इत्यादी नामवंत कलावंतांचा समावेश आहे. याशिवाय विक्रम गोखले, सोनाली कुलकर्णी, सई तामणकर इत्यादी अनेक लोकप्रिय कलावंतांना घेऊन त्यांनी यशस्वी कार्यक्रमांचे संयोजन देखील केले आहे. मनीषाताईंना रेडिओ TV या माध्यमात काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. आजवर त्यांनी 1000पेक्षा जास्त जाहिराती रेडिओ माध्यमासाठी केलेल्या आहेत. ताई स्वतः व्यावसायिक लेखन करतात आणि त्या व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट देखील आहेत. आज सूत्रसंचालनातले त्यांचे अनुभव ते आपल्याला सांगणार आहेत. त्यात होणाऱ्या गमती जमती, किस्से, प्रसंग आपण ऐकणार आहोत. त्यासाठी मला आता थांबावे लागेल, कारण मीही तुमच्या इतकाच उत्सुक आहे. धन्यवाद. धन्यवाद. मनीषा क्षेम कल्याणी यांचं सन्मान चैत्रा उदलीकरांनी करावा अशी मी विनंती करतो. त्यांचं स्वागत, त्यांचा सन्मान.
शुभ संध्याकाळ. तसं बघायला गेलं तर सरांना आज मी पहिल्यांदा भेटतोय किंवा बघतोय, पण गमतीची गोष्ट अशी आहे की यांची एक कलाकृती मी 2009-10 सालापासून एका ठिकाणी बघतोय आणि ती अप्रतिम आहे. आणि त्या दुसरा योगायोग म्हणजे तिथे जो ग्रंथ ठेवलेला आहे ती म्हणजे ज्ञानेश्वरी, आणि त्यांनी जे शिल्प BYK कॉलेजमध्ये बनवलेलं आहे ते संत ज्ञानेश्वर माऊली त्यांची तिथे लायब्ररीमध्ये सुंदर त्यांनी मूर्ती बनवलेली आहे. आणि मी तर म्हणेन जसं याच्यात उल्लेख आहे, ॲक्च्युली मी आज काही कागद घेऊन वाचत नाही, पण ते जे डोळे आहेत ते खूप बोलके आहेत आणि तेच खरे म्हणजे त्या डोळ्यांमध्ये जर तुम्ही बघितलं तर खूप अप्रतिम वाटतं. म्हणजे अप्रतिम हा शब्द चुकीचा असू शकतो, आय डोंट नो, पण ते एक वेगळाच अनुभूती आहे ती. तर मी असं रिक्वेस्ट करेन की तुम्ही जरूर एकदा BYKत जा, लायब्ररीमध्ये जाऊन ती जरूर मूर्ती बघा. आणि मी जेव्हा तिथे कॉलेजला होतो तर आपण सगळे रेडिओ मिर्ची ऐकत असाल किंवा बघत असाल तर भूषण मतकरी म्हणून जे एक RJ आहेत ते तिथे न चुकता रोज त्या मूर्तीचं दर्शन घ्यायला येतात. म्हणजे मी जेव्हा तिथे होतो तेव्हा ते यायचे, ते रोज दर्शन घ्यायचे आणि आम्ही पण मग फॉलो करा तसं आहे. आणि त्याचबरोबर सरांचं ICI इन्स्टिट्यूटमध्ये पण शिल्प आहे आणि ग्रेप काउंटीमध्ये पण आहे, बरोबर ना. आणि सध्या तुम्ही स्क्रॅप आणि तत्सम या गोष्टीवरनं पण कलाकृती बनवतात. तर सरांचं बरंच मोठं कार्य आहे आणि त्यांना बरेच अवॉर्ड्स पण मिळालेले आहेत. आता ते वाचून दाखवायला लागतील. राज्य कला पुरस्कार 1996, आर्ट स्टुडिओ Y3 डिझायनर्स आणि Y3 डिझायनर्स संबंधित केज मल्टी स्पोर्ट टर्फ आणि असे तत्सम त्यांना अवॉर्ड्स आहेत. आणि शिल्पकलेसोबतच त्यांनी सेट डिझायनिंग, ट्रॉफी डिझाईन, नाटक, छायाचित्रण, चित्रपट निर्मिती अशा विविध क्षेत्रात त्यांनी काम केलेलं आहे. तर हे आज आपले असे माननीय सन्माननीय पाहुणे. मी सराफ सरांना विनंती करेन की सराफ सर या भागातले ज्येष्ठ कलाकार आहेत आणि त्यांच्या हस्ते आपल्याला हा पुरस्कार नमस्कार. मुळात आधीची ओळख झाली आहे त्याच्यावरून तुम्हाला काही गोष्टी कळल्याच असतील की बोलणं किंवा या यंत्राच्या समोर उभं राहून तुमच्याशी संवाद साधणं हे माझं क्षेत्र नाही. पण मी सरांनी सांगितल्याप्रमाणे अगदी 2च मिनटं तुमचे घेतो. मुळात मोदकेश्वर संस्थान ट्रस्ट आणि चैत्र बहुउद्देशीय संस्था यांनी माझ्या कामाची दखल घेतली आणि मला आज इथे बोलवलं, याच्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. मुळात याच संदर्भात एक गोष्ट सांगतो की माझ्या मनात जेव्हा हुदलीकर सरांनी फोन केला तेव्हा आमचं बोलणं झालं पुरस्काराबद्दल. त्यावेळेस एक क्षण पाठीमागे वळून जेव्हा बघितलं तेव्हा कळतं की बुवा आपला अनुभव, आपलं काम हे आपल्याला मोठं करत असतं, म्हणून अशी दखल घेतलेली असते. आणि तेव्हा आपलं लक्ष या गोष्टींकडे जातं की खरंच आपण एवढी वर्ष झाले काम करतो आहोत. माझं आत्ता मध्ये एक्झिबिशन झालं, 25 वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने मी तिथे एक्झिबिशन केलं होतं नाशिकमध्ये. त्याच्या आधीपासून म्हणजे 3 वर्ष कॉलेजमध्ये शिकत असतानापासून मी काही कामं करतो आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर 28 वर्ष झाले मी या क्षेत्रामध्ये आहे.
आणि सरांनी ओळख करून दिल्याप्रमाणे महाराजांचे किंवा कुठल्याही शिल्पाचे डोळे हे आपण स्पेशली बनवतो आणि मूर्तीला बॅक साईडनी फिटिंग करतो. आपण सगळ्या मेटल, स्टोन, वूड, फायबर सगळ्या याच्यात काम करतो. आणि महाराजांचं काम करणं हे एक स्पेशालिटी म्हणायला हरकत नाही, कारण त्या पद्धतीची कामं माझ्याकडे येत गेली. मुळात एक गोष्ट मी आवर्जून सांगतो की आमच्या घरात महाराजांची गादी आहे, परमपूज्य भक्तराज महाराजांची गादी आहे. त्यांच्याचमुळे मी या क्षेत्रामध्ये आलो आणि आजपर्यंत एवढी वाटचाल करू शकलो. त्याच व्यतिरिक्त तुमच्यासारख्या ज्येष्ठ आणि जवळच्या लोकांचे आशीर्वाद नेहमी बरोबर आहेत, म्हणून मी या पद्धतीने चांगल्या पद्धतीचे शिल्प आणि हे एवढे घडवू शकलो. असाच लोभ आणि असाच आशीर्वाद असावा असं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.